नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी याकरता तुम्ही 10 जागी परालीन तत्वावर AI बेस्ड टेक्नॉलॉजी आयात करता. ही काय टेक्नॉलॉजी असेल त्याच्या मदतीने नागपूर शहरातलं वाहतूक कसं सुरू नागपूर महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रोजेक्ट आहे. नागपूर सिटी स्मार्ट सिटी अंतर्गतच ह्याचं सगळं चालू आहे प्रोजेक्ट टेंडरिंग आणि पोलीस विभागाला इम्प्लिमेंटेशनसाठी देणार आहे. त्यात प्रायोगिक तत्वावर आपण 10 चौकांची निवड केलेली आहे. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे. भारतातल्या बऱ्याचशा मोठ्या शहरांमध्ये ते सुरू देखील झालेलं आहे. तर याद्वारे स्पीड रडार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून लाईव्ह जे ट्रॅफिक आहे त्याचं ॲनालिसिस केलं जाणार आहे आणि त्यानुसार सिग्नल अपडेट्स होणार आहेत. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाताना बऱ्याचदा पुन्हा एकदा सिग्नल लागतो, तर तसं न होता त्या सिग्नलला ऑलरेडी माहीत असेल की ह्यांनी एक सिग्नल क्रॉस केला आहे, तर ह्यांची पुढची मुवमेंट स्मूथ व्हावी तर स्वतः ते टाईम कसं ॲडजस्ट करशील असं करेल, असं एक ढोबळमानाने ते आहे. आणि त्यासाठीच एक त्याचा बेसिक जे आहे सर्वे आणि त्या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत आणि NMCकडनं त्याचे कॉन्ट्रॅक्ट देखील दिलेले आहे आणि आता त्याच्यात फायनल स्टेजमध्ये आहे हा सध्या. मॅडम, ही कधीपासून लागू होण्याची शक्यता आणि याच्यामुळे तुम्हाला काय मदत मिळणार आणि किंवा वाहन चालकांसोबत पोलिसांची रुजर वगैरे होती या सगळ्या गोष्टींपासून यापासून काही मदत मिळणार? टेक्नॉलॉजीच्या बेसिसने बऱ्याचदा असं होतं की चौकात आम्हाला तेवढं मनुष्यबळ नाही आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस आम्ही उभे नाही करू शकत. तर टेक्नॉलॉजीच्या उपयोगाने जिथे वाहतूक पोलीस देखील नाही आहेत तर एक थर्ड आहे म्हणून वाहतूक पोलिसांना याचा उपयोग होणार आहे. आणि आपलं आता शहर वाढत चाललं आहे नागपूर शहर, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपल्याला बऱ्याचदा असं होतं की मॅन्युअली पोलीस आमच्या चौकात उभं राहून बऱ्याचदा ट्रॅफिक ओढावी लागते. तर याचा ऑटोमॅटिक जर ते सिग्नल ॲडजस्ट झाले तर लोकांना याचा विशेषतः रहदारीच्या वेळेत जास्त फायदा होणार आहे. मॅडम, ते कुठले 10 सिग्नल असेल आणि त्या 10 सिग्नलची निवड कुठल्या आधारावर केली जाणार? हे 10 सिग्नल्स आपण ट्रॅफिक इन जनरल आपलं ट्रॅफिकचं जे ॲनालिसिस आहे त्यानुसार आमच्या DCP ट्रॅफिक सरांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर जे टेक्नॉलॉजी पुरवणारे आहेत ते त्यांनी एकत्रितपणे आम्ही सर्व्हिस केला आणि त्यातनं हे 10 ठिकाण आहेत ठरवलेले. पहिला म्हणजे लक्ष्मीनगर चौक, बजाजनगर चौक, तिसरा शंकरनगर चौक, काचीपुरा चौक, दीक्षाभूमी चौक, श्रद्धानंद चौक, अभ्यंकरनगर चौक, LED कॉलेज चौक, अजित बेगरी चौक आणि 10वा अलंकार चौक असे 10 ठिकाणं आहेत. ते एकाच परिसरातले आहेत जेणेकरून डेटा कलेक्शन करणं सोपं होईल आणि मग पुढचा जो आपण इतर 50 चौकांमध्ये जो हा प्रोजेक्ट नंतर वाढवणार आहोत त्यासाठी पायलट बेसिसवर हे सुरू करण्यात आलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.